जशीच रोडवर कुल्फीवाल्याची घंटीची आवाज आली की सगळ्या मुलांचं कुल्फी खायचं मन जरूर होतं. म्हणून मी आज घरातच 1 लिटर दुधापासून कुल्फी कशी तयार होते ती दाखवणार आहे. ती पण घरातल्या साहित्यातच, एकदम ठेलेवाली कुल्फी. नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. चला आपण आता कुल्फीचे साहित्य पाहूया काय काय लागणार आहे. दूध घेतलेलं आहे मी, 1 लिटर दूध आहे, फुल क्रीम. काजू 9 आहेत, 9-10 काजू आहेत, 9-10 बदाम आणि 4 वेलदोड आहेत. मिक्सरला बारीक करून घेतले आहेत. 1 चमचा कस्टर्ड पावडर आहे वनिलाची. दूध पावडरचे पॅकेट आहे आणि साखर 5 चमचे आहे. तर चला आपण आता बनवूया. कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती. पाणी घालूया. पाणी थोडं घालून मग दूध घालून आपण दूध आटवून घेणार आहोत. थोडं दूध आपण काढून ठेवायचं आहे. थंड दुधात मग ती काजू, बदाम आणि कस्टर्ड पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी एवढं काढलेलं आहे मी. छान उकळवून घेऊया. आणि दूध उकळायला लागले की कडणी आपली साय जमते ना, ती जमून द्यायची नाही, हलवत राहायचे. हे पहा, दूध आपलं छान उकळतंय. सतत हलवत राहायचं म्हणजे शाई जमत नाही. अशी कडेला लागलेली शाई काढत जायचं आणि हलवत जायचं. तर आता हा पॅन चढवला आहे मी. साखर आपण कॅरमलाइज करून घेऊया. हलवायची नाही, अशीच पसरून ठेवायची. आणि थोडी विरघळत आली ना, मग आपण हलवायची. हे पहा, साखर आपली छान आता विरघळायला लागलेली आहे. आता हलवून घ्यायची, नाहीतर करपते. पूर्ण विरघळली की मग गॅस बंद करायचा. ब्राऊन कलर आला ना, आपला मध कसा असतो ना, तसा कलर आल्यानंतर बंद करायचे. हे पहा, छान मधाचा कलर आलेला आहे मधागत. पूर्ण साखर विरघळलेली आहे. आपण आता गॅस बंद करूया. हे आता आपण गरम गरमच घालायचं आहे, नाहीतर जमेल. हळूहळू दुधात घालून घ्यायचं, नाहीतर दूध उतू जाईल. थोडं थोडं करून घालून हलवून घ्यायचं. दुधाचा कलरही एकदम छान येतो याने. तर आपण आता हे दुधात घालून घेऊया. हे सगळं वाटून घेतलेलं मी मिक्सरला. कस्टर्ड पावडर आहे, मिल्क पावडर आहे, हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मगच घालायचं, नाहीतर गाठी होतात. छान मिक्स करून घ्यायचं आणि मगच घालायचं त्यामध्ये. आपलं आता दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे. आपण आता हे मिक्स केलेलं घालून घेऊया यात.
घालून आता व्यवस्थित शिजवून घेणार आहे मी. थोडं घट्ट आलं पाहिजे अजून. हे पहा छान घट्ट आलेलं आहे आता. आणि जर तुम्ही गाईचं दूध घेतलं तर कस्टर्ड पावडर 1.5 चमचा नाही तर 2 चमचे घ्यावे लागेल. म्हशीचं दूध असल्यानंतर 1-1.25 चमचा कस्टर्ड पावडर चिक्कार होते. आणि गाईचं दूध घेतले, गाईचं दूध पातळ असते. तर आपलं आता एकदम घट्ट झालेलं आहे. गॅस बंद करूया. थोडं नॉर्मल टेम्परेचर झालं ना, थोडं थंड झालं की मग आपण भरून ठेवायचं. आणि जर तुम्हाला स्मूथ पाहिजे असेल तर मिक्सरला थोडं थंड झाल्यानंतर फिसू शकता. मी काय मिक्सरला फिसणार नाही, दाणेदारच कुल्फी मी करणार आहे. मी आता पंख्याच्या हवाला ठेवून थंड करून घेतलेले आहे. तर आता मी काय करणार आहे, ग्लासमध्ये भरून ठेवणार आहे. हे ग्लास आहे, अशा ग्लासमध्ये. तुम्ही फ्रोझनवाले कप येतात त्यामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्याजवळ कुल्फी मोड असेल तर त्यातही तुम्ही ठेवू शकता. मी ग्लासमध्ये ठेवणार आहे. छान टेक्स्चर आलेलं आहे आणि छान झालेलं आहे. थंड करून मगच आपण फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. आता रात्रभर मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. सकाळ तुम्हाला दावेन कसे झालेले आहे ते. याच्यातही भरून घेते. ग्लासमध्ये मी आता भरलेला आहे आणि कॉईल पेपर लावणार आहे. तुमच्याजवळ कॉईल पेपर नसला तर असं घरी पेपर भेटतो तेही लावू शकता. व्यवस्थित लावून म्हणजे बर्फ जमत नाही याच्या आतमध्ये. रबर लावते. रबर नसला तुम्ही धागाही गुंडळू शकता. घरगुती जुगाड होते. पेपर लावून धागाही गुंडळू शकता. चला तर आता हे सकाळ दावेन तुम्हाला. नाही म्हटलं तर याला 6-7 तास तरी फ्रीजरमध्ये ठेवायला लागते, तेव्हा चांगली जमते. आणि रात्रभर ठेवल्यानंतर एकदम चांगली जमते. कॉईल पेपरला चाकूने मी कट केलेलं आहे. आता हे असं लावून घ्यायचं आपण आणि फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. चला आता आपण फ्रीजरमध्ये ठेवू. रात्रभर मी आता याला फ्रीजरमध्ये ठेवलेलं, आता काढून आणलेलं आहे. तर चला आपण आता खोलून पाहूया. हे पहा छान जमलेले आहे. आपण आता असं प्रेस करायचं म्हणजे ते निघतं. आपल्या हाताच्या हिटने ते चांगलं हे होतं आणि फिरून निघतं चांगलं. हे पहा. हेही खोलून पाहूया. दोन्ही काढले आहेत, खूप छान जमलेले आहेत. आपण आता कट करून पाहूया. कट केलेले आहे. हे पहा खूप छान जमलेले आहे आणि खूप छान झालेले आहे. हे पहा खूप छान झालेले आहे. हे पहा, नक्की एकदा करून पहा, खूप छान बनते. आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.